मी तरी एवढी शुद्ध बोलणाऱ्यामधली नाही आहे, जशी आहे तशीच आहे मी. कारण की तुम्ही जर का असं मला जराशाला खोडणार असाल प्रत्येक शब्दाला, तर ते मला सुद्धा कुठेतरी डिमोटिवेट झाल्यासारखं होतं की खरंच माझं इतकं चुकतंय का. आणि न जाणतेपणे एखाद्या वेळेस खरंच काही चूक झाली असेल तर त्यावर मी सुद्धा सॉरी बोलते. पण असं जर का तुम्ही छोट्या छोट्या शब्दाला धरणार असाल तर मला माझं नॅचरल जे बोलणं आहे ते सोडून स्क्रिप्टेड बोलावं लागेल आणि स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवावे लागतील. मग तसंही गाव बदललं की भाषा आणि शब्दाचा बदल तर होतोच, पण हे जाणणाऱ्याला आहे, नाही जाणणाऱ्याला कोण काय करणार. तर जाऊ द्या. आज होते नागदिवे, त्यासाठीच मामा हे काही स्वीट्स घेऊन आले होते. त्याच्यानंतर मग इथे रात्री मी लागले होते पुरणाचा स्वयंपाक बनवण्यासाठी. तर मस्त असं पुरण बनवून तयार होतं, गूळ टाकून बनवलं होतं मी. त्याच्यानंतर कटाची आमटी पण बनवलेली होती, याची रेसिपी लवकरच मी शेअर करेल. तर पुरणाची पोळी पण बनवून तयार झाली होती. देवाला उपहार हे दाखवून घेतला, लेकरांना सोबत बसवलं, त्यांना बघायचं होतं नागदिवे म्हणजे काय असतात तर. आणि दिव्यावर प्लेट धरून काजळ धरलं, जे आवर्जून आई दरवर्षी नागदिवेला आमच्या डोळ्याला लावायची. सो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर